बातमी नाशिकच्या लासलगाव मधून आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ होणार आहे। कांदा निर्यातीला प्रोत्साहनपर मिळणाऱ्या सबसिडीमध्ये 50% कपात करण्यात आले। केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने हा निर्णय घेतलाय। यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ होणार आहे। देशांतर्गत कांद्याच्या मागणीच्या तुलनेत अधिक पुरवठा होत असल्या कारणाने कांद्याच्या बाजारभावामध्ये दररोज घसरण होत आहेत। कांद्याचे सरासरी बाजारभाव जे तर ते 800 ते 1000 रुपयापर्यंत खाली आल्यामुळे जास्तीत जास्त कांद्याची निर्यात व्हावी यासाठी कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांनी जे तर ते 10% सबसिडी देण्यात यावी अशी मागणी केंद्र सरकारकडे केलेलं असताना आता केंद्र सरकारने जे तर ते एक अध्यादेश काढलेला आहे आणि त्या अध्यादेशमध्ये असलेली जी काही 1.90% एवढी सबसिडी जी आहे तर त्यामध्ये कपात करत कांदा निर्यातदार व्यापारी आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एक धक्काच दिलेला आहे। मात्र आता बांगलादेश हा स्वयंभू होत असल्या कारणाने बांगलादेशामध्ये आता ही निर्यात घटलेली आहे। याच पद्धतीने आणखीन जे काही अरब देश असतील तर त्या ठिकाणी पाकिस्तान आणि चायनाचा स्वस्त कांदा पोहोचत असल्या कारणाने केंद्र सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा। उमेश पारिक, टीव्ही 9 मराठी, लासलगाव, नाशिक। बाजूचा बांगलादेश असेल, आपण गेल्या काही वर्षापासून तो बांगलादेश आत्मनिर्भर झालाय आणि तशीच परिस्थिती राहिल्यावर इतर बी देश आत्मनिर्भर झाले तर कुठेतरी आपल्या कांद्याला निर्यात करण्याची चालनाच संपून जाईल असं दिसतंय। जर असे धोरण सरकारने अवलंबले तर याचा फार मोठा परिणाम आपल्या कांद्याच्या बाजारभावावर होणार आहे। तर सरकारला व्यापारी वर्गाच्या वतीने विनंती आहे की सरकारने येणं होता तर तात्काळ जे कांद्याची निर्यात आहे त्याच्यावर 10% सबसिडी द्यावे, म्हणजे आपल्या कांद्याच्या बाजारभावावर कुठेतरी बाजारभाव स्थिर राहण्यास मदत होईल।